बारामतीत नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये अस्वस्थता असल्याची माहिती आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरुवारी सकाळी 10:30 वाजता बैठक बोलावली। या बैठकीत निमंत्रणाच्या मुद्द्यावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे। लोकसभेतल्या कामगिरीचा आढावा आणि विधानसभा महानगरपालिकेच्या तयारीसाठी राज ठाकरेंनी ही बैठक बोलावली, पण या बैठकीआधीच मनसे नेत्यांनी भाजपबद्दल नाराजीचा सूर लावला। गरज असल्यास उंबरठे झिजवतात आणि काम होताच दरवाजा बंद करतात अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली। भाजपची ही भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे युतीसाठी चक्रा आणि शपथविधीला आमंत्रण विसरा। भाजपमध्ये ती पिढी गेली आता। मैत्री करणं, मैत्री जोपासणं, मैत्री सांभाळणं ही पिढी गेली आता। भाजपमध्ये कसं झालं की काम पडलं की उंबरठा झिजवायचा, काम संपलं की तोंडावर दार मारायचं। त्याचे दुष्परिणाम त्यांनी या लोकसभेला पाहिले नाहीत। राज ठाकरेंना पंतप्रधानांच्या शपथविधीच्या निमंत्रणासंदर्भामध्ये जर काही चूक झाली तर तुम्हाला ॲक्च्युली त्यांना फोन केला होता। त्यांचं म्हणणं आहे की माझं त्यांच्याशी बोलणं झाले आणि आम्ही या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठांना कळवणार आहे की असं निमंत्रण न जाणं म्हणजे ही गंभीर गोष्ट आहे। मला माहिती नाही त्या गोष्टीमधलं अजून, परंतु साहेबांना निमंत्रण आले की नाही तेच चांगल्या प्रकारे सांगू शकतात। मला कल्पना आहे त्या गोष्टीची। त्यांचा मला फोन आला होता, मी त्यांना सांगितलं, पण साहेबांचं परस्पर बोलणं झालं असेल तर त्याची मला कल्पना नाही। तुमचे अतिशय निकटचे मित्र आहे नांदगावकरजी, त्यांना विचारणा केली तर तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की त्यांना या संदर्भामध्ये नांदगावकरजी असं म्हणाले की आम्हाला निमंत्रण आलं नाही। तर निश्चितपणे हे वरिष्ठांच्या कानावर मी टाकेन। निमंत्रण देताना जी यादी करतात ती साधारणतः अधिकारी प्रोटोकॉल राजशिष्टाचारानुसार करतात आणि तिथं कधी कधी आपले मित्र जे आहे त्यांना निमंत्रण जायचं राहून जातं। यामध्ये दुसरा भाग असूच शकत नाही, पण याची नोंद मात्र केंद्रीय पक्षाने घेतली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।